मंडळी नमस्कार. ऐकताय ना? अहो ऐकायलाच पाहिजे. बरं, आजचा आपला पॉडकास्ट हा 9वा. आजचा आपला पॉडकास्ट एक अनाहूत व्हॉट्सॲपवर आलेला लेख, ज्याचं लेखन केलंय एका अनाहूतनं आणि त्याचं वाचन केलंय मंदारनी. आजचा पॉडकास्ट जो आहे त्याचा विषय म्हणा किंवा त्याची टॅगलाईन जी आहे ती डेट विथ डॅड, म्हणजे वडिलांसोबत घालवलेला एक दिवस. खूपच अप्रतिम लेख. स्वतःच्या वडिलांना बद्दल काहीतरी राहून गेलंय याची जाणीव करून देणारी ही गोष्ट. डेट विथ डॅड. रविवारची एक आळसावलेली सकाळ, सुटीचा दिवस. थोडासा उशिरा उठलो आणि सवयीने मोबाईलमध्ये हरवलो. हॉलमध्ये आलो, तिथे रोजच्याप्रमाणे नाना पेपर वाचत बसलेले. नाना म्हणजे माझे वडील. मला पाहून त्यांनी पेपर पुढे केला. तुमचं होऊ द्या, मी नंतर वाचतो. नाना पुन्हा पेपरमध्ये हरवले. काळ बदलला तरी 70 पार केलेल्या नानांची पेपर वाचण्याची सवय मात्र बदललेली नाही. आज सुद्धा पेपर वाचतात. वाचनात हरवलेल्या नानांना पाहून जुन्या आठवणींची एक एक फोल्डर उघडून मन मागे 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 जात थेट शाळेच्या दिवसात जाऊन थांबले. मी नानांचा अतिशय लाडका, त्यांच्यासोबत सायकलवरून डबल सीट केलेली फिरस्ती, पाहिलेले सिनेमे, सगळं आठवलं. एकूणच बालपण मस्त चाललं होतं. नाना माझे बेस्ट फ्रेंड. त्यांच्याबरोबर खूप बोलायचो. बराच वेळ आमच्या गप्पाही चालायच्या. म्हणजे मी सांगत असायचो आणि नाना ऐकत असायचे. 7वीपर्यंत हा सिलसिला असाच चालू होता. परंतु नंतर सगळंच बदलत गेलं. जसजसा मोठा झालो तसतसा शिक्षण, उच्च शिक्षण, करिअर, नोकरी, लग्न, संसार, ऑफिस, टेन्शन अशा एक एक जबाबदाऱ्यात गुरफटत गेलो. मी माझ्या व्यापात आणि नाना त्यांच्या रिटायर्ड लाईफमध्ये. दोघांचं आयुष्य वेगवेगळं झालं. वाद नव्हता, पण संवाद नक्कीच कमी झाला होता. आता तर फक्त कामापुरतं बोलणं व्हायचं. स्वभावानुसार त्यांनी कधीच बोलून दाखवलं नाही आणि मलाही त्याची कधी जाणीव झालीच नाही. मोबाईलच्या आवाजानं आठवणींची तंद्री तुटली. पुन्हा वास्तवात आलो. शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर औपचारिक वाढदिवस शुभेच्छांचा पाऊस सुरू झाला होता. मेसेज न करता फोन करून मित्राला शुभेच्छा देत असताना लक्षात आलं की आज 2 ऑक्टोबर, म्हणजे ओळखीतल्या अजून काही जणांचा वाढदिवस हा नक्कीच. लगेच पाठोपाठ फोन करून शुभेच्छाही दिल्या. सकाळीच फोनवर बिझी झालेल्या माझ्याकडे नानांनी अगदी अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं. फोन करून शुभेच्छा देण्याची तुमची सवय घेतलीये. नाना फक्त हसले. संध्याकाळी अमेरिकेहून आलेल्या मित्राच्या घरी पार्टी आहे. खूप वर्षांनी भेटतोय, तेव्हा ताईच्या घरी कार्यक्रमाला तू आणि रिया जा. नाश्ता करताना मी म्हणालो तेव्हा अपेक्षित असल्यासारखं बायकोनं सूचक हसली. आपण ताईकडे पुढच्या रविवारी जाऊ, 100%. प्रॉमिस, मी म्हटलो. ठीक आहे, एन्जॉय द पार्टी बट इन लिमिट. डोंट वरी. थँक्यू बायको. दुपारी जेवायला गोड काय करायचं, बायकोनं प्रेमाने विचारलं. अगं, राष्ट्रपित्याचा वाढदिवस आहे म्हणून विचारतेस का, मी गमतीनं म्हणालो. बायकोनं चिमटा काढत म्हणली, मिस्टर, विसरलात ना, आज तुमच्याही वडिलांचा वाढदिवस आहे. 840 वोल्टचा झटका बसला. पोह्यांचा घास घशातच अडकून जोराचा ठसका लागला. दुनियाला आवर्जून शुभेच्छा देणारा मी नानांचाच, माझ्या वडिलांचाच वाढदिवस मी विसरलो. एकदम कसं तरी वाटायला लागलं.
पोह्याची डिश बाजूला ठेवून नानासमोर जाऊन उभे राहिलो. काय रे, काही पाहिजे का? वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा म्हणत वाकून नमस्कार केला आणि कडकडून मिठीही मारली. तेव्हा नानांना खूप भरून आलं. मोठ्या मुश्किलीनं त्यांनी स्वतःला आवरलं. खिडकीतून बाहेर पाहत उभे राहिले. काही क्षण विलक्षण शांततेत गेले. मी सुद्धा खूप भावूक झालो होतो. थोडीशी परिस्थिती निवळत बायकोनं विचारलं, दुपारी गुळाचा शिरा करते, नानांना आवडतो. बरोबर परिस्थिती सांभाळली. सून असूनही नानांचा आवडी तिला माहिती आहेत आणि मला प्रचंड गिल्ट आला. आज संध्याकाळी तू ताईकडे जाणार आहेस ना? हो, स्वयंपाक करूनच जाते. नको. का? आज बापलेक बाहेर जेवायला जातोय. नानांना पार्टी. आणि आम्हाला? बायको आणि मुलगी एका सुरात दोघी म्हणाल्या. नक्कीच, पण नंतर. आज आम्ही दोघंच, प्लीज. दोघींनी समजुतीनं घेतलं. उगीच खर्च कशाला? बाहेर नको. सवयीने नानांनी नकार दिला, पण मी काही हट्ट सोडला नाही. संध्याकाळी हॉटेलच्या पायऱ्या चढत असताना नकळत आधारासाठी नानांचा हातात हात घेतला. तेव्हा ते हसले. त्यांच्या मनात काय आले असेल याची कल्पनाही आली. 35 वर्षांपूर्वीची परिस्थिती बरोबर आज उलटी झाली होती. तेव्हा त्यांनी मला आधार दिला होता, आज मी त्यांना दिलाय. काळाने आमच्या दोघांच्याही जागा बदलल्या आणि जबाबदाऱ्या सुद्धा. हॉटेलमध्ये आल्यावर स्टार्टरची ऑर्डर दिली. समोर बसलेले नाना प्रचंड संकोचले होते. त्यांचं अवघडलेपण लक्षातही आलं. मनातली अस्वस्थता चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स नाना, मी आहे. अरे, फार महाग हॉटेल दिसतंय, आजूबाजूला पाहत नाना म्हणाले. किती वर्षांनी आपण दोघे जण आलो असू? तू 11वीत असताना हॉटेलमध्ये गेलो होतो, त्याच्यानंतर आजच. बाप रे, एवढं डिटेल लक्षात आहे. ग्रेट. नाना काहीच बोलले नाहीत. नाना, सॉरी, माफ करा. अरे, होत असतं. आणि तसंही आता या वयात कसलं आलंय वाढदिवसाचं कौतुक? वाढदिवस विसरलो म्हणून नाही, तर एकूणच तुमच्याकडे दुर्लक्ष झालंय. नकळत का होईना, पण चूक झालीच. अरे, एकदम कोणता सिरियस विषय घेऊन बसलायस? आज मन मोकळं करू द्यात. माझं यश, अपयश, आनंद, दुःख, चुकलेले निर्णय, निराशा या सगळ्यात ठामपणे पाठीशी उभे राहिलात. माझ्यातला बदल सहज स्वीकारलात. स्वतःवर बंधनं घालून घेतलीत आणि तुमचा कधीच विचार केला नाही. माझ्या प्रायोरिटीमध्ये तुम्ही कधी नव्हताच. अरे, हीच म्हातारपणीची खंत आहे. जे झालं ते झालं, सोडून दे, नाना म्हणले. तुम्हाला नेहमीच मी गृहीत धरलं. मी हात जोडले. एकदम कापरा आवाज झाला. तेव्हा आलेला मोठा हुंदका नानांनी आवरला. पुढचे काही क्षण खूप शांततेत होते. उगीच मनाला लावून घेऊ नकोस. बापलेकाचं नातं असंच असतं. आई जिवलग मैत्रीण होऊ शकते, पण वडील मित्र झाले तरी ते अंतर राहतेच. खरंय, पण हे ठरून होत नाही. तुम्ही कधीच तुमची इच्छा मला सांगितल्या नाहीत आणि मलाही त्या समजून घेता आल्या नाहीत. पुढं मला बोलताच येईना. वडील आणि कर्ता मुलगा यांच्यात कमी होणारा संवाद हाच या नात्याला शाप आहे. एका वाक्यात नानांनी त्यांची कैफियत मांडली. यापुढे मी काळजी घेईन. अरे, तू मुद्दाम केलं नाहीस आणि करणारही नाहीस हे मला माहिती आहे. एवढं मनाला लावून घेऊ नकोस. तरी पण खूप अपराध्यासारखं वाटतंय. नंतर बराच वेळ मी नळ सुरू केल्यासारखा धो 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 बोलत होतो. सगळा बॅकलॉग भरून काढायचा होता. अगदी शाळेत असताना त्यांच्याशी बोलायचो तसाच. नाना शांतपणे ऐकत, गालातल्या गालात हसत होते. काय झालं, हसताय का? अरे, इतका मोठा झालास तरी मूळ स्वभाव काही बदलला नाही, नाना दिलखुलास हसत म्हणाले. मलाही आज खूप शांत वाटत होतं.
मोठं ओझं उतरल्याचं समाधान होतं. खरं सांगू, बोलायची खूप इच्छा व्हायची, पण तुझी धावपळ, घरातली चिडचिड बघून बोलायची कधी हिंमतच झाली नाही. तुमच्या आयुष्यात मोबाईल आणि अस्वस्थता सतत सोबत असते. पर्याय नाही. मान्य. तरीही पैसा, संपत्ती, सोशल स्टेटस हे सगळं मृगजळ रे. त्यामागं किती आणि कुठपर्यंत पळायचं याशी लक्ष्मण रेषा आखून ठेव. स्वतःला जप, तब्येतीची काळजी घे. लोकांसाठी नाही तर इतर आपल्या माणसांसाठी जगायचं. नक्कीच. आजचा दिवस कायम लक्षात राहील. माझ्याही. सर्वात महत्त्वाचं, आज माझा उपास नाही आहे बरं का. आणि नाना मिश्किलपणे हसले आणि बोलले. बोलण्याच्या गडबडीत मी जेवणाची ऑर्डरच द्यायची विसरलो. आयला हो की. नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले तेव्हा नानांकडे पाहत जीभ चावली. चायनीज खाऊ, नानांची फरमाईश. जेवणाची ऑर्डर देताना नानांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून डोळे भरून आले. बापलेकाचं नातं रिचार्ज होऊन अपडेट झालं होतं. आईच्या आठवणीनं एकदमच दोघांची नजर आभाळाकडे गेली. घरातला अबोल आधारस्तंभ असलेल्या सर्व बाप माणसांना हा लेख समर्पित. तर आजचा आपला हा पॉडकास्ट कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब तर नक्कीच करा. आणि शेअर नक्कीच करा, कारण बाप माणसांना समर्पित आहे. धन्यवाद.